नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती मित्र एस के पाटील आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर आज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। शेतकरी मित्रांनो, आज आपण उन्हाळी मक्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा उन्हाळी मक्याचा प्लॉट आहे। हा साधारणपणे 2.5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आणि जो प्लॉट जिथं आहे ती जमीन एकदम हलक्या प्रतीची आहे, म्हणजे मुरमाड स्वरूपाची जमीन आहे। तर मुरमाड स्वरूपामध्ये पण शेतकरी मित्रांनो बागायती काळ्या जमिनीसारखे मक्काची वाढ झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा जो मक्काचा ताट आहे तर एका ताट्याला 2 बिट्टे आहे आणि दोन्ही पण एक सारखे आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल शेतकरी मित्रांनो, काही काही ताटांना बघू शकता 3 बिट्टे आहे आणि तिन्ही बिट्ट्यांची वाढ एकसारखी झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्हरायटी कोणती आहे। आज मी तुम्हाला त्याच व्हरायटीचं नाव सांगणार आहे। आणि या व्हरायटीचा जर ॲव्हरेजचा विचार जर केला तर एकरी 50 ते 55 क्विंटल आरामशीर ॲव्हरेज निघणारी व्हरायटी आहे। तर तुम्ही विचार करत असाल तर साधारणपणे 35 ते 40 क्विंटल एकरी ॲव्हरेज निघतं, तर तुम्ही 50 ते 55 क्विंटल कसं काय म्हणतात। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक ताटाला तुम्ही बघू शकता 2 बिट्टे आहे, काही काही ताटांना 3 बिट्टे आहे आणि ते एकसारखे भरलेले आहे। तुम्ही रेग्युलरी पावसाळी जी मक्का घेतात त्या मक्याच्या ताटाला एकच बिट्टी असते आणि त्याच कारणाने तुमचं ॲव्हरेजमध्ये घट होते। तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हरायटीचं नाव सांगणार आहे, चिंटू NV1101। आणि शेतकरी मित्रांनो, या व्हरायटीची बॅग साधारणपणे मार्केटमध्ये 1200 ते 1300 रुपयाला एक बॅग मिळते। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या वाणाची लागवड करू इच्छित असाल तर हमखास लागवड करा। आणि ज्या शेतकरी मित्रांची मुरमाड आणि कोरडवाहू जमीन आहे तर त्या शेतकरी मित्रांनी लागवड करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही। कोरडवाहू जमिनीमध्ये 30 ते 35 क्विंटल आरामशीर उत्पन्न काढू शकतात। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद।